नमस्कार मित्र हो, स्नेहांकुर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी सुंदर भाषण. स्त्रियांच्या शिक्षणाचे उघडले जिने दार, स्त्रियांच्या शिक्षणाचे उघडले जिने दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार, जगाची शिलेदार. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मित्र हो, आज 3 जानेवारी आहे. आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत. या दिनाला आपण बालिका दिन असेही म्हणतो. यानिमित्त मी सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करते. सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि थोर समाजसुधारिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मीबाई हे होते. वयाच्या केवळ 9व्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिकवले व स्त्री शिक्षणाचा पाया रचला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1848 मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत पहिली मुलींची शाळा काढली. त्यांनी स्त्रियांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश दाखवला. त्यांनी समाजातील बालविवाह, सतीप्रथा, केशवपण इत्यादी वाईट प्रथांना आळा घातला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्या स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या होत्या. त्याचबरोबर त्या लोकप्रिय कवयित्री होत्या. त्यांनी काव्यफुले, सुबोध रत्नाकर, बावनकशी इत्यादी काव्यसंग्रह लिहिले. पुढे दुर्दैवाने 10 मार्च 1897 रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला. या तेजस्वी ज्ञानज्योती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मित्र हो, अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणासाठी आमचे स्नेहांकुर देशिंग अवश्य सबस्क्राईब करा.